चिंतनासाठी घेतलेला अभंग हा नेहमीचा चिंतनातलाच अभंग आहे. जवळ हे तिसरं कीर्तन मला वाटतंय सुरू आहे. अनुसरे तो अमर झाला. पहिल्या दिवशी आपण अनुसरे तो याचं चिंतन केलं. दुसऱ्या कीर्तनामध्ये आपण अमर झाला याचं थोडंसं चिंतन केलं. 2-3 पद्धतीने आपण ती अमरता बघितली. आज आपल्याला पुढचं जेवढं चिंतन होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल ऐका, या जगामध्ये 2 वर्ग आहेत. एक अभयाला प्राप्त झालेला आणि दुसरा वर्ग आहे भीतीग्रस्त, भयाला प्राप्त झालेला. असे 2च वर्ग जगामध्ये आहेत. काही जण घाबरतात कशाला तरी पण घाबरतात. कोणी चोराला घाबरत असेल, कोणी भूताला घाबरत असेल, कशाला तरी पण घाबरतात. आणि एक वर्ग या जगामध्ये असा आहे की तो कशालाही घाबरत, त्याची भीतीच पळून गेलेली आहे, अभयाला प्राप्त झालेला आहे. विठ्ठल पैकी या चरणामध्ये, या अभंगामध्ये अभयाला प्राप्त झालेल्या साधू पुरुषाचं वर्णन या अभंगात केलेलं आहे. ज्याला कसलीच भीती राहिली नाही, अशा अभयाला प्राप्त झालेला. उपनिषदांमध्ये असं वर्णन आहे, अभयम वै जनक प्राप्तोषी. जनक राजा अभयाला प्राप्त झालेला आहे. याज्ञवल्क्य ऋषींच्या मुखातून ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकून जनक राजा अभयाला प्राप्त झाला. सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, विस्ताराने सांगत नाही. याज्ञवल्क्यांच्या शिष्यांना वाटायचं की आम्ही एवढे विरक्त संन्यासी शिष्य महाराजांचे, आणि राजा जनक हा राजवैभवातला भोगी विलासी, आणि पाठामध्ये याज्ञवल्क्य जनक राजाला पुढं बसवायचे. अजूनही ऋषिकेशला जा बरं का महाराज. संन्याशांची पहिली रांग, दुसरी ब्रह्मचार्यांची, तिसरी वानप्रस्थांची, चौथी गृहस्थ्याची. अशा पद्धतीनं तिकडं पाठ चालतात. गृहस्थी असला शेवटी बसावं लागतं. अजूनही ती पद्धती तिकडे आहे. मग किती अधिकार मोठा असो नसो ते बघितलं जात नाही. भगवा वस्त्र बघितलं, या महाराज पुढं बसा. श्वेत वस्त्र बघितलं, ब्रह्मचारी आहात का, दुसऱ्या नंबरला बसा. थोडं वय झालंय, वानप्रस्थ आश्रमातला घरदार सोडून बायका पोरं सोडून आलेला आहे 3ऱ्या नंबरला, आणि बायका पोरं असलेला 4थ्या नंबरला. अशा पद्धतीनं अजूनही ऋषिकेश काशी या ठिकाणी पद्धती आहे. मग त्या शिष्यांना वाटायचं याज्ञवल्क्य जनकाला पहिल्या नंबरला पुढं पहिल्या रांगेत बसवतात आणि आम्हाला मागं बसवतात. संन्यासी विरक्त असून मधले मधून द्वेष करायला लागले. याज्ञवल्क्यांना कळालं, म्हणे एक दिवस परीक्षा बघू आता यांची. याज्ञवल्क्य ऋषींनी काय केलं, आपल्या योग सामर्थ्याने मिथिला नगरीलाच आग लावली. महाराज पाठ सुरू होता, चिंतनामध्ये हे सगळे रंगून गेलेले. इतक्यात सेवक धावत आले, महाराज महाराज महाराज. जनक राजाला मिथिला नगरी पेटली, सगळीकडे आग लागलेली आहे, आग लागली सगळीकडे. जनक राजाचं वाक्य ऐका, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. जळत असेल मिथिला नगरी, माझं काही जळत नाही म्हणला. आग पेटता 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 दरबारापर्यंत आली. जिथं पाठ सुरू होता तिथपर्यंत आली. राजाच्या पायाला पोळायला लागला, चटके बसायला लागले. राजा म्हणतो महाराजांना, महाराज पाठ सुरू ठेवा. आणि हे बाकीचे शिष्य पळाले, आपल्या छाट्या लंगोट्या गोळा करण्यासाठी उठले, पळाले जीव वाचवण्यासाठी. राजा उठला नाही, याज्ञवल्क्य ऋषी सुद्धा उठले नाहीत. पाय जळायला लागला महाराज, एक पाय. सेवक म्हणायला लागले, महाराज पाय जळून गेला आपला एक.
राजाचं वाक्य आहे का? पादौ दहती की कदाचित, कदाचित माझे पाय जळत असतील. नमे दैहती किंचन, माझं काही जळत नाही. या बोधावर आरूढ होता. राजविलासी वैभवी राजा असूनही अंतःकरणामध्ये वैराग्य होतं, ज्ञान होतं आणि त्यामुळं प्राप्त झालेलं अभय तुकोबराय वर्णन करतात. ऐका महाराज, अभय कधी प्राप्त होता? एक, आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी परम प्रेम निर्माण झालं. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे हा पक्का दृढ निश्चय झाला. निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम, आजच विषय आमचा गेला भक्तिसूत्रामध्ये. ज्याचा भक्तीचा आणि प्रेमाचा परमात्म्याच्या विषयी ममतेचा विषय पक्का झाला ना, तो घाबरत नाही. जगाचा बाप मी म्हणतो माझा, माझा प्रेमी कोण आहे? जगाचा बाप आहे. मला कसं काय होऊ देईल? एकतर देवाचा सखा व्हावं, भक्त व्हावं, नाहीतर ज्ञान प्राप्त करावं. विठाला कशाचीच भीती वाटत नाही महाराज त्या महात्म्याला, कशाचीच भीती. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, ही पहिलाच दैवी संपत्तीचा गुण आहे अभय. त्या महात्म्याला सांग गड्या भीती कोणाची? अरे भीती कुठं असते? द्वैतामध्ये. द्वितीयाद्वयी भयम भवती, श्रुती माता सांगते. भय कुठं आहे? द्वैतामध्ये. आणि हा महात्मा अद्वितीय अवस्थेला प्राप्त झालाय. ज्या वस्तूकडे पदार्थाकडे तो महात्मा पाहतो त्याला माझं स्वरूप म्हणून पाहतो, मी म्हणून पाहतो. तो जया तया दृश्या ते पाय, ते दृश्याची होत जाय तयाचे रूप. या जगामध्ये किंबहुना चराचर आपणची जाहला, आपणची विश्व जाहला. तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. सगळं विश्वच त्याला आपलं स्वरूप वाटतं महाराज. आणि त्यामुळं त्याला भीतीच जगात राहिली नाही. हा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग आहे सारखा घाबरतो. चोराचं भय असेल, एखाद्या प्राण्याचं, पशुचं, सर्पाचं, कशाचं तरी आपल्याला भय आहे. भीतीमध्ये आपण आहेत. आणि कशाचीच भीती नसली एखाद्याकडं, चोराला भेट नाही एखादा माणूस. सर्प निघाला भेटच नाही, काठीच काढतो मारण्यासाठी. भेट नाहीत काही माणसं, सर्पाला भेट नाहीत. वाघाला न भिणारी माणसं आहे. काही लोक वाघालाही भेट नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांनी महाराज सिंहाच्या जबड्यात घालीन हात आणि मोजीनं जात ही मराठ्याची. झालंच ना. सिंहाला न घाबरणारी लोक आहेत, चोराला न घाबरणारी लोक आहेत, कशालाच घाबरत नाहीत. पण सगळ्याच्या मागं एक भय आहे पुरुषोत्तम महाराज. सगळ्याच्या मागं काय आहे? एक भय. ज्ञानोबा राय सावध करतात जगाला, ते भय तुमच्या मागं लागलंय. ते भय तुमच्या
महाराज आपल्याला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठी, पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. बाबा का नाही सावध होत तू? सावध हो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तूही तैसा झाला, तरी सावध होत नाहीस. तुझ्या दृष्टीसमोर आजोबा गेले, पंजोबा गेले, वडील गेले, नातू पण तू जायला लागलेत, तरी सावध होत नाहीस. उठा उठा जागा. जरा ज्ञानाच्या, भक्तीच्या, प्रेमाच्या जागृतीत या. स्मरण करा उठा सावध करतात संत आपल्याला. कधीतरी या धनदारा पुत्रजनापासून वेगळं व्हा. कधीतरी समजून घ्या हे आपलं अंतिम साध्य नाही आहे. संसार आपला अंतिम साध्य नाही आहे. हे साधन आहे जीवन जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी देवानं केलेली ही व्यवस्था आहे. कधीतरी या सगळ्यातून बाहेर निघायचं आहे, याच्या वर जायचं आहे. याला उत आसीन म्हणतात. उत म्हणजे वर, आसीन म्हणजे बसणं. संसाराची आसक्ती सोडून कधीतरी त्या परमात्म चिंतनात रंगून जाणं, याला म्हटलं जातं उदासीन. कधीतरी संसारावर उदास व्हा. विठ्ठल नाहीतर हे मरण कोणालाही चुकणार नाही. कधी ना कधी मरण येणार आहे महाराज. जगात कोणीच अमरपट्टा घेऊन आलेलं नाही आहे. कोणीही अमर होणार नाही. जगात आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. जाण्यासाठीच प्रत्येक जण आलेला आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्मलेल्याचा मृत्यू निश्चित आहे. जगात निश्चित बाकी काहीच नाही महाराज. कधीही काही होत आहे. कधी बाढ येईल, कधी एखादा डोंगरच उकरून येईल, मातीचाच पूर आला महाराज आणि त्याच्यामध्ये शेकडो हजारो लोक मेले. कधी काय होईल सांगता येतं का? अनिश्चित आहे जग सगळं. पण एकच निश्चित आहे, मरण. एवढं निश्चित आहे की मृत्यू एक दिवस येणार आहे. आणि मग बघा, ऐका, मरण जर चुकतच नसेल हे निश्चित आहे, पण चुकवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही का आजपर्यंत? मरण चुकवण्याचा प्रयत्न कोणी करत नाही का? अहो सगळेच करतात ना. थोडे पुराणाकडून आपल्याकडे येतो मी हळूहळू. पुराणातले काही दाखले देतो पुन्हा आपल्याकडे येतो. महाराज, पूर्वी इतिहासामध्ये कोणी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला नाही का? रावणानं काय प्रयत्न केला? अमरच होण्याचा. हिरण्यकशिपूनं काय प्रयत्न केला? तप केलं महाराज. 36,000 वर्षे तपश्चर्या केली. कोणी? हिरण्यकशिपूने.
असं भागवतात म्हटलंय व्यास महर्षींनी की हिरण्यकशिपू सारखं तप जगात कोणीच केलं नाही, पूर्वी कधी केलं नाही, पुढे कोणी करणार नाही म्हटले. एवढं मोठं तप, एवढं मोठं तप केलं कोणी? हिरण्यकशिपूनं. कशासाठी? अमर होण्यासाठी, मृत्यूपासून वाचण्यासाठी, बचण्यासाठी. त्याचं साध्यच एवढं होतं. सुंद उपसुंद चरित्र सगळ्यांना माहिती आहे. महाराज विंध्याचल पर्वतावर हजारो वर्षे तपश्चर्या केली दोघा भावांनी. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हटले माग काय मागायचं आहे? म्हटले मला अमर करा, मृत्यूपासून वाचवा. ब्रह्मदेव म्हटले मलाच मरावं लागतं, मी नाही देऊ शकत, दुसरं काही माग. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन, तोही पुनरावृत्तीची या मापा शीग झाला. त्यालाच मरावं लागतं ना ब्रह्मदेवाला एक दिवस. नाही म्हटलं देऊ शकत नाही. मग त्या सुंद उपसुंदानं मागितलं म्हणे एक काम करा. त्या दोघा भावांचं एकमेकावर फार प्रेम होता. आम्हाला असं वरदान द्या की जगातल्या कोणत्या देवाकडून नाही, कोणत्या जीवाकडून नाही, कोणत्या शास्त्राकडून नाही, कोणत्या अस्त्राकडून नाही, कोणाच्याच हातानं आम्हाला मरण आलं नाही पाहिजे. आलं तर आमच्याच दोघा भावाच्या हातानं. कारण त्यांचं प्रेम होतं एकमेकावर. त्यांना माहिती होतं आम्ही एकमेकाला कधी सुटणार फुटणार नाही. काय राक्षस होते, पण भावाभावात काय विश्वास असन. विचार करायची गोष्ट आहे. आज जग कुठं चाललंय? तेवढे तर राक्षस नाहीत आपण, पण बंधू बंधूमध्ये प्रेम नाही राहिलं. किती प्रेम असेल दोघांचं महाराज. पुढची कथा सगळ्यांना माहिती आहे. त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजला. देवांना त्रास, ऋषीमुनींना त्रास. देवाकडे सगळ्यांनी तक्रार केली, म्हणे काहीतरी करा, हे राक्षस उन्मत्त झालेत. आणि मग देवानं सुंदर असं स्त्रीचं रूप घेतलं. सुंद उपसुंदाच्या समोर आले विंध्याचल पर्वतावर. दोघंही तिच्याकडे मोहित झाले. ह्यो म्हणायला लागला तुझी वहिनी बघ कशी आहे. ह्यो म्हणायचा नाही तुझी वहिनी आहे, म्हणला माझी पत्नी आहे. हळूहळू सुरू झाला. दोघा भावात पेटलं ना हळूहळू. तिनं सांगितलं म्हणे मी दोघापैकी एकाचीच होणार आहे, तुमची तुम्ही निर्णय करा, दोघापैकी मी एकाची होईन. आणि दोघांमध्ये असे भांडणं लागले महाराज. भांडणं लागता 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 शस्त्रास्त्र दोघांनी काढले, एकमेकावर वार केले आणि दोघांचा नाश झाला. लक्षात घ्या, हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली, पण तरी सुद्धा त्याला मारावं लागलं नाही का? त्याचं चातुर्य किती होतं. ब्रह्मदेवाला मागताना कसं मागितलं? आकाशात नको, भूमीवर नको, माणसाकडून नको, देवाकडून नको, पशुकडून नको. पित्या पुत्रा झाली कळी. वा, मला जो मुद्दा सांगायचा आहे तीच ओवी आली बरोबर पुढं. त्याचं चातुर्य फार मोठं होतं. घरात नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको. त्यानं भरपूर विकल्प ठेवले, पण मरावं लागलं का नाही त्याला? चतुरा तो शिरोमणी देवानं मारलंच की नाही? नृसिंह रूपाने परमात्मा प्रकट झाले स्तंभातून आणि त्याला मारलं, मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं. पितया पुत्रा झाले कळी, हे त्याचं कारण आहे. दोन्हीकडून पाप घडलं होतं महाराज. दोन्हीकडून म्हणजे एक स्वतःच्या मुलालाच मारण्याचा प्रयत्न, हे पाप. आणि दुसरं मुलगा साधा नव्हता, साधू होता, साधूला मारण्याचा प्रयत्न. मग साधूला जर मारण्याचा प्रयत्न केला त्याला जगात जिवंत राहायचा अधिकार परमात्मा देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, सुंद उपसुंद तपश्चर्या करूनही मृत्यूला प्राप्त झाले. कारण आहे दोन भावामध्ये झालेली भांडणं, मरावं लागलं एका कुठल्या तरी स्वार्थासाठी. ही कथा सांगून जाते कुठल्या तरी स्वार्थासाठी आपण भावाभावामध्ये परस्पर कलह करू नका, अन्यथा सुंद उपसुंदालाही मरावं लागतं. हा भाव सांगून जाते. हिरण्यकशिपूची कथा सांगून जाते आम्हाला की स्वतःच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न जर कराल किंवा एखाद्या साधूला जर त्रास द्यायचा प्रयत्न कराल तर परमात्मा कोणत्या रूपात येऊन कसं मारेल सांगता येत नाही. विठाल मरावं लागलं, सगळ्यांना मरावं लागतं. पण मृत्यूतून वाचण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न मात्र करतोय. थोडंसं आपल्याकडे या.
आपल्याला समजा ताप आले, आपण काय करतो? दवाखान्यात जातो का नाही आपण? सर्दी झाली, खोकला झाला, मेडिकलला जाऊन गोळी घेऊन येतो की नाही आपण? कशासाठी? असाच आजार वाढला आणि मेलो तर काय? मृत्यूतून वाचण्यासाठीच आहे ना महाराज. कॅन्सर झाला, मोठे मोठे रोग झाले, दवाखान्यामध्ये पडून आहेत का नाही आज पेशंट? कशासाठी? वाचण्यासाठीच ना. 4 दिवस जागला तर बरं आहे म्हणतात. मृत्यूतून वाचण्यासाठी जीव सुद्धा प्रयत्न करतोय. मग मंत्र असेल, औषधी असेल, डॉक्टर वैद्य असेल. महाराज आमच्या गुरुजींनी पाठामध्ये एक वाक्य सांगितलं होतं, म्हणे देव हसतो म्हणे 2दा. देव वरी बसल्या बसल्या 2दा हसतो. थोडा ह्याचा विकू कमी करा. कधी हसतो? एक, जेव्हा 2 भाऊ जमिनीसाठी भांडतात, इथून इकडं माझी तिथून तिकडं तुझी, त्या धुऱ्यासाठी बांधासाठी जेव्हा 2 भाऊ परस्परामध्ये भांडत असतात, तेव्हा देव वरी बसल्या बसल्या हसतो. आणि देव म्हणत असतो मनातले मनात, बाबा तू नव्हतास तेव्हा जमीन अशीच होती तुझ्या बापाकडं. बाप नव्हता तेव्हा त्याच्या बापाकडं जमीन अशीच होती इथंच. त्यो नव्हता तेव्हा त्याच्या बापाकडं पंजोबा काय खापर पंजोबा त्याच्याकडं ही जमीन अशीच होती. असंच करता 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 कुठपर्यंत जावं लागेल? शेवटी देवापर्यंत. अर्थात ही जमिनीचा बाप खरा कोण आहे? मी. ही जमीन ही माझी आणि हे दोघं माझी माझी म्हणून भांडताय. म्हणून देव हसतो म्हणे एकदा, खतकून हसतो. आणि अजून एकदा हसतो. कधी? जेव्हा एखाद्या पेशंटला मृत्यूच्या वेळेला दवाखान्यामध्ये घेऊन जातात आणि तो डॉक्टर म्हणतो त्याच्या घरच्यांना, काळजी करू नका, घाबरायसारखं काम नाही, मी त्याला वाचवतो. असं जेव्हा डॉक्टर म्हणतो, वैद्य म्हणतो, तेव्हा देव एकदा खुदकून हसतो म्हणे वरी, अरे याचा प्राण घेणारा काळ मी आहे, याचं कर्म संपल्यावर तूच काय, तुझा बापही वाचवू शकणार नाही आणि तू म्हणतोस मी वाचवतो. म्हणून देव एकदा हसतो म्हणे, विठाला विठाला. ऐका, मात्र प्रत्येक जण प्रयत्न करतोय मृत्यूतून वाचण्यासाठी. प्रत्येकाचा प्रयत्न आहे. आणि काळाचा नियम असा आहे की काळ कोणत्या रूपात येऊन कधी प्राण घेऊन जाईल सांगता येत. महाराज एक कथा आली होती ह्याच्यामध्ये, कल्याण मासिकामध्ये पुराणातली कथा दिली होती. आमच्या गुरूंनी सांगितलेली कथा सांगतो. एक ब्राह्मण कुटुंब होतं. वय झालेलं पण मूलबाळ नाही, वय झालेलं होतं. आणि वयाच्या शेवटी शेवटी त्यांना एक मुलगा झाला. अगदी ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय बघा, वयसेचे या शेवटी जैशी एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. काय ते मोहाचा आणि ते लोभाचा आनंद, मग ती आईला किती आनंद होत असेल. तसा हा ब्राह्मण खुश झाला. पण झालं असं की वैद्य म्हटलं एक तर मुलगा वाचेल नाही तर आई वाचेल. आणि त्या जन्म देताना आईचा मृत्यू झाला. मुलगा जन्माला आला, पण मुलगा तरी भेटला म्हणून थोडं बापाला बरं वाटलं. हळूहळू थोडासा मुलगा मोठा झाला. आता ऐका बरं, थोडं लक्ष देऊन ऐका. तो ब्राह्मण पुरुष पाणी आणण्यासाठी बाहेर विहिरीवर गेला. घागर घेऊन बाहेर गेला. आता एकटंच लहान बाळ लेकरून, दोघंच पिता पुत्र राहायचे. बाप पाणी आणण्यासाठी बाहेर गेला, पाणी घेऊन आला, पाण्याची घागर घरामध्ये पाय टाकणार इतक्याच घरातून एक साप असा डोलत बाहेर आला. मोठा भयंकर असा साप घरातून दरवाजातून बाहेर येऊ लागला. ब्राह्मणाने बघितलं, ओरडला मोठ्याने, न जाणू माझ्या लेकराला चावला असेल. घरामध्ये गेला, बघितलं तर लेकराच्या तोंडाला फेस आलेला होता. लेकराला सापानं दंश केलेला, लेकरू मरून पडलं. तसाच महाराज हातामध्ये अशी काठी घेतली, सापाला रागारागामध्ये मारण्यासाठी धावला. माझ्या एकुलते एक म्हातारपणामध्ये देवानं जन्माला दिलेला एक एवढाच आधार होता, तोही घेतलाच म्हणून रागा हातात काठी घेतली आणि त्या सापाला मारण्यासाठी धावला. तो साप असा जंगलामध्ये गेला, त्याच्या मागच हा साप पुढं, हा माणूस मागं. साप असा पुढं पुढं गेला 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 आणि सापाची मांजर झाली. ऐकताय ना लक्ष देऊन? सापाची काय झाली? मांजर झाली आणि तिने एका उंदराला गिळलं. थोडं याला आश्चर्य वाटलं, पण तसाच पुढं धावला. रागाच्या भरात त्याला काही सुचलं नाही, अजून पुढं गेला. आता मांजर पुढं, ब्राह्मण मागं. पुढं धावते मांजर, अजून वनामध्ये गेले. अचानकच झालं असं की मांजरीचा सिंह बनला.
मांजरीचा काय झाला, सिंह बनला आणि एका बैलावर झडप मारली आणि बैलाच्या नरडीचा घोट घेतला. आता बैलाच्या नरडीचा घोट घेतलेला बघितला ब्राह्मणाने, सिंह झालेला बघितला आणि ह्यो घाबरला. मग आता सिंह माग फिरला, सिंहाचा मनुष्य झाला आणि तो मनुष्य या ब्राह्मणाच्या मागे यायला लागला. आता मनुष्य पुढं, हा माणूस माग, तो ब्राह्मण पुढं पळायला लागला. तो मनुष्य पुढं आला, उभा राहिला, म्हणला ओळखलंस का मला, मी कोण आहे? ह्यो म्हणला मी नाही ओळखलं, तू कोण आहेस? सापाचा मांजर झाला, मांजरीचा सिंह झाला, सिंहाचा माणूस झालास, तू कोण आहेस बाबा? का देवी देवता आहेस एखादी, का राक्षस भूत आहेस, कोण आहेस तू? त्यानं सांगितलं मी काळ आहे. म्हणला काळ. तुझ्या मुलाचा मृत्यू सर्पदंशाने होता म्हणून मला सर्प व्हावं लागलं, त्या उंदराचा मृत्यू मांजराच्या मुखातून होता, मला मांजर व्हावं लागलं, बैलाचा मृत्यू सिंहाच्या माध्यमातून होता, मला सिंह व्हावं लागलं, आता तुझ्याकडं आलोय. म्हणला घाबरला तो, पण घाबरू नको म्हणला, हे बघ तुझा मृत्यू अजून आलेला नाही, तुझी वेळ नाही आली अजून, पण तुझ्यावर प्रसन्न आहे, तू मला आता ओळखलंस, मी तुला सांगितलंय, तुला काही मागायचं असलं तर मागून घे. तो चतुर होता महाराज, त्यानं सांगितलं एकच काम कर, म्हटलं माझा मृत्यू कशानं आहे तेवढा सांग, माझा मृत्यू कशानं आहे तेवढं मला सांग, एवढं दुसरं काही नको. त्यानं सांगितलं, त्या काळानं सांगितलं तुझा मृत्यू मगरीच्या चावा घेण्यानं आहे, मगरीच्या माध्यमातून तुझा मृत्यू होणार आहे. त्या दिवशीपासून त्यानं ठरवलं पाण्याच्या जवळ जायचं. लक्षात घ्या बरं, सिद्धांत मला सांगायचा आहे, मरणापासून चुकण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. त्यानं किती प्रयत्न, नदी विहीर कधी जायचंच नाही, वाळवंटात जाऊन राहिला राजस्थानमध्ये, जिथं पाण्याचा दूरवर संबंध नाही. तिथं एक राजा फिरण्यासाठी आलेला, त्या राजानं सांगितलं महाराज आमच्या दरबारात या, सेवा करा म्हटला. आणि तिथं त्याच्या ऐकण्यानुसार तो म्हटलं मी पाण्याच्या जवळ जात नाही. काय नाही म्हटलं, आपले सगळे सैनिक सेवक आहेत बरोबर, तुम्हाला पाण्याजवळ जायची काही गरज पडणार नाही, चला. दरबारामध्ये गेला, पर्वकाळ आला, काही सूर्यग्रहण वगैरे. राजानं सांगितलं मला काही दानधर्म करायचा आहे. महाराज काय करावं? आणि काय नाही, सुवर्णाचं दान वगैरे करा. कुणाला करा? सत्पात्राला करा, चांगलं सत्पात्र ब्राह्मण बघून. महाराज तुम्हीच आहेच ब्राह्मण, मग तुम्हालाच देतो. मग त्याच्यासाठी नदीवर जावं लागतंय, गंगाजवळच. मग संकल्प सोडायला तीर्थावर जावं लागेल. येत नाही म्हणला तीर्थावर मी. राजानं सांगितलं सगळे 100-200 सैनिक बरोबर देतो म्हणला. एक मगर काय करीत असते, तलवारी हातामध्ये घेऊन. मग ठीक आहे म्हटला, नदीच्या जवळ गेला. संकल्प जसा ब्राह्मणानं सोडला आणि ते सुवर्णाचं दान ग्रहण केलं, इतक्यात एक माणूस आला पुढून. आणि त्या माणसानं सांगितलं ब्राह्मणाला, म्हणे ओळखीलस का मला? हे म्हणला नाही बा, आपली कधी भेटगाठ नाही झाली. म्हणला काळ आहे मी, काळ. मग ब्राह्मणाला ध्यानात आलं, म्हणला हे बघ तू काय म्हणला होता, मगरच्या हातानं मृत्यू आहे माझा, पण तुला माझ्यासाठी तुझा नियम बदलावा लागला, तुला माणूस होऊन यावं लागलं. त्या मनुष्यरूपी काळानं सांगितलं हे बघ मला सापाचा उंदीर होता येत आहे, आपलं मांजर होता येत आहे, मांजरीचा सिंह होता येत आहे, सिंहाचा मनुष्य होता येत आहे, तुझ्यासमोर माणसाच्या रूपानं प्रकट होता येत आहे. मग मला मगर व्हायला किती वेळ लागायला? एका क्षणामध्ये महाराज मगर झाला आणि त्याला चावा घेतला आणि त्याचा प्राण गेला. कल्याण मासिकामध्ये आलेली पुराणातली कथा आहे. इथं दृष्टांत सांगून सिद्धांत एवढा सांगायचा आहे की मनुष्य मृत्यूतून वाचण्यासाठी कितीही प्रयत्न करू द्या, त्याला मरण आल्याशिवाय राहत नाही. मग ऐका, प्रत्येकाला मरण येतं, मरण तर चुकणार नाही असं जर निश्चित आहे, मग चुकलंच नाही का कुणाचं मरण? आता पुढचा मुद्दा, कुणाला मरण चुकवता आलं नाही का? कुणाला त्या काळावर मृत्यूवर विजय मिळवता आला नाही का आजपर्यंत? असा काही सिद्धांत आहे का की काळावर विजयच मिळवता येत नाही? तुम्हा आम्हाला मिळवता आला नाही ही गोष्ट खरी आहे, पण काळावर विजयच मिळवता आला नाही का हो कोणाला? महाराज आमच्या जोग महाराजानं काळावरच विजय मिळवला की. पंढरपूरमध्ये जोग महाराजांची मिरवणूक निघाली, हिंद केसरी पहिलवान पाडला, जोग महाराज पहिलवान होते आणि मिरवणूक निघाली.
गंगागिरी महाराज तिथं गेले आणि त्यांनी सांगितलं म्हणे, हे बघ कशासाठी मिरवणूक निघाली तुझे? मी हिंद केसरी पैलवान पाडलाय म्हणे, अजून एक पैलवान राहिलाय, त्याला ज्या दिवशी पाडशील त्या दिवशी मी तुला खरा बलवान म्हणेल. म्हटले खरा पैलवान समजेल. म्हणे कोण आहे पैलवान सांगा? काळ आहे म्हटले. काळाला ज्या दिवशी तू परास्त करशील त्या दिवशी तू खरा मोठा पैलवान. आणि वैराग्य झालं. तिथून पुढं संसार सोडला, आळंदीला आले, माऊलींचा साक्षात्कार झाला. शेवटची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. जोग महाराजांनी सांगितलं मला आळंदीला घेऊन जा. जेव्हा तो टांगा असा खडखडखड वाजायला लागला दगडी पुलावर, म्हटले सोनोपंत मामा सोबत होते. म्हणे सोनोपंत आपण कुठं आहेत? दगडी पुलावर आलो महाराज. जिंकलो रे म्हटले. जिंकलो, काळाला जिंकलं म्हटले. आता काही अडचण नाही, कधीही मृत्यू येऊ द्या. धर्मशाळेत गेले घासवाल्या, उत्तराभिमुख बसले. जा म्हटले तीर्थ घेऊन या माऊलीचं. तुळशीचं पत्र, माऊलीचं तीर्थ, इंद्रायणीचं पाणी सगळं आणलं, प्राशन केलं आणि रामकृष्ण हरी म्हणून आणि ओमचा उच्चार करून जोग महाराजांनी प्राण सोडला. विठ्ठल म्हणून काळावर जरी तुम्हा आम्हाला विजय मिळवता येत नसला तरी काळावरही विजय मिळवला महाराज, मिळवला बऱ्याच जणांनी. हे जोग महाराजाचं झालं. तुकाराम महाराजांचं बघा ना, ज्यांचा अभंग आहे त्यांचंच बघा. तुकोबराय आपला अनुभवच सांगतात. स्वतः जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. मरणाही आधी राहिलो मरुनी, मग केले मनी होते तैसे. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. मरण हाती सुटली का मरणा हाती सुटली काया. आमची मरणापासून काया सुटलेली, अर्थात काळावर विजय मिळवता आला नाही का? आला. तुकाराम महाराजांनी काळावर विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला, अमर झाले महाराज. हे संत महात्मे अमर झाले. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. अमर झाले महाराज. मग हे संत महात्मे ज्यांनी ज्यांनी काळावर विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला, कशानं मिळवला? यांनी कोणतं साधन केलं? त्याचं साधन नेमकं काय? कशामुळे हे मृत्यूवर विजय मिळवू शकले? साहेबराव महाराज कशामुळे हे मृत्यूवर विजय मिळवू शकले? अनुसरे
या संत महात्म्यांनी कोणत्या साधनाने काळावर विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला, ते साधन तुकोबाराय सांगतायत. अनुसरे तू अमर झाला. ते अमर झाले. मर म्हणजे मृत्यू, अमर म्हणजे मृत्यूवर विजय. जो मरत नाही तो अमर, मृत्यूवर विजय, काळावर विजय. कोण? पुन्हा अनुसरे तो, जो भगवंताला शरण गेला. जसे संत शरण गेले तसं संतांचं अनुकरण करत करत, अनुसरण करत करत, तशीच शरणागती ज्याने ज्याने केली ते प्रत्येक जण अमर झाले. विठ्ठल महाराज मरावं लागत नाही त्यांना, पुन्हा परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले, अमर झाले, अमर झाले. आता अनुसरण म्हणजे काय, तो म्हणजे काय, ना अमर झाला म्हणजे काय, मागं पाहिलंय तिकडे पुन्हा जात नाही. नाही तर पुन्हा म्हणतात तेच ते सांगालेत महाराज. वेगळं तर सांगितलं पाहिजे ना, अभंग तोच असला तरी. आतापर्यंतचं चिंतन तेच आलंय का? वेगळंच आलं असेल ना. आता पुढचं आहे का, मला पुढचं चिंतन करायचं आहे. अमर झाला म्हणजे त्याच्या अगोदर घडलेली प्रक्रिया. अमर झाला, अनुसरण केलं ना अमर झाला. पण अमर होण्याच्या एक क्षण, पूर्वक्षणी घडलेली प्रक्रिया म्हणजे अंतरला संसारा, संसारा अंतरला, आणि मग उत्तर क्षणी अमर झाला. विठ्ठल ऐका, शब्द आहे अंतरला. कोण अमर झाला? जो संसारा अंतरला तोच पुढं अमर झाला. अगोदर संसाराला अंतरावं लागल, मग अमर होता येतं. मग अंतरला म्हणजे काय? त्याचा संसार गेला असं म्हटलं नाही. त्यानं संसार संपवला, स्वतःहून त्यानं संसार नष्ट करून टाकला असं म्हटलं नाही. अंतरला संसारा. अंतरला शब्दाचा भाव असा आहे की त्यानं संसाराला दूर केलं असं नाही, तर संसार त्याच्यापासून दूर झाला आणि मग म्हटलंय अंतरला संसारा. संसारच निघून गेला, त्यामुळे संसारापासून अंतरला. विठ्ठल विठ्ठल. दोन पद्धतीनं ही प्रक्रिया घडते. थोडंसं लक्ष देऊन ऐका आता. दोन पद्धतीनं ही प्रक्रिया घडते, अंतरला संसारा. अगोदर अंतरलावरचा एक भाव सांगून जातो. ज्ञानोबाराय म्हणतात त्या महात्म्याच्या अंतःकरणातले विकार तो महात्मा घालवित नाहीत, ते स्वतः जातात, स्वतः जातात. कसं होते ही प्रक्रिया? माऊलींनी उदाहरण दिलंय, ते घेऊन मी चरणाकडे येतो. ज्ञानोबाराय म्हणतात आगी लागलिया रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकारी जे. एखादं झाड असावं आणि त्या झाडाला आग लागलेली आहे. त्या झाडावर पक्ष्यांचा थवा बसलेला होता अगोदर, आणि झाडाला आग लागली मुळापासून, खोड पेटलं, फांद्या पेटायला लागल्या. मग त्या पक्ष्यांना हुर्र हुर्र करून उडवावं लागतंय का? पक्ष्यांना उड म्हणायची गरज आहे का? देखोनी सैरा पळती पक्षी, इकडं तिकडं ते पक्षी आपोआप उठून स्वतःहून उडून जातात. त्याप्रमाणे तैशी सांडिले अशेखे विकारी जे. त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित झाला. रूपक ध्यानात घ्या बरं. झाडाला अग्नी लागला, पक्षी स्वतः उडून गेले, तसं अंतःकरणामध्ये ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला. कारण शरण गेला देवाला, अनुसरे ददामी बुद्धी योगम तम. परमात्मा म्हणतात त्या भक्ताला मी ज्ञान देतो, आणि ज्ञानाचा अग्नीच आहे ना महाराज. मावळवीत विश्वाभासू. ज्ञानाग्नी काय करतो? नवल उदयला चंडांशू,
अद्वयाब्जीने विकासू वंदू आता. ही ब्रह्मविद्या ब्रह्मज्ञान म्हणजे काय? चंडांश आहे, प्रखर सूर्य आहे, सूर्याची किरण आहेत. मग हा ज्ञानाग्नी एकदा अंतःकरणात प्रकट झाला महाराज की मग काय होतं? तुका म्हणे आम्ही तुका म्हणे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने पाप पुण्य अंगा. हा ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला, विकार रूपी पक्षी उडून जातात, संसार रूपी पक्षी अंतःकरणातला निघून जातो. दुसरं उदाहरण दिलंय महाराज माऊलींनी. पूर्व दिशेची या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळी मा नाही. सूर्य फक्त पूर्व दिशेला उदयाला येतो, मग बाकीच्या दिशांचा अंधार निवृत्त होत नाही का? बरं, अंधार निवृत्त करण्यासाठी त्या सूर्याला काय प्रयत्न करावा लागतो का? सूर्य उगवला आणि त्यानं अंधाराबरोबर युद्ध केलं आणि मग परास्त केलं, अंधार पळून गेला, असं कधी ऐकलंय? सूर्य फक्त उदयाला आल्याबरोबर अंधार आपोआप गेला. आमचे गुरुजी शांती ब्रह्म बाबा सांगत असतात, कुरेकर बाबा, एका गुहेमध्ये 100 वर्षापासून अंधार होता. 100 वर्षापासून सूर्याकडे तक्रार केली काही लोकांनी, म्हणले या गुहेमध्ये अंधार आहे हो, जरा घालवा तो अंधार. आणि सूर्य आला महाराज. सूर्यानं किरण जशी त्या गुहेमध्ये सोडली, किती मिनिट किती सेकंद लागले असतील अंधार जायला? एका क्षणामध्ये त्या गुहेतला अंधार तो निरसला. तुकोबाराय हेच सांगतात ना, धवळले जगदाकार अंधार तो निरसला. अविद्येची या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. तो महावाक्याचे नी नावे गुरु कृपेचे नी थावे माथा हात ठेविला नोहे थापटिला जैसा. मग स्वप्नेशी माया नीद सांडोनी धनंजया सहसा चैला अद्वयानंदपणे जो. याला म्हणायचं अंतरला संसार विठ्ठल. हलो
संसाराचा विषय महाराज. ह्याची चिंतनाची पद्धती काय माहिती आहे का? थोडंसं सांगतो, 2 मिनटं, जास्त नाही सांगत. बरेच जण म्हणाले तर जरा सोपं सांगा. मागच्या कीर्तनात महाराज ते त्यांच्यासाठी नाही म्हणले, तुमच्यासाठी म्हणले जरा सोपं सांगा. बरं, उदाहरणच आधी देतो, दृष्टांतच आधी देतो. कर्णाला सगळे काय म्हणायचे? कर्णाला सगळे काय म्हणायचे? दासीपुत्र म्हणायचे, राधेय म्हणायचे का कौंतेय म्हणायचे? राधेय म्हणायचे. दासीपुत्र म्हणायचे कुणाला? कर्णाला. पण कर्ण राधेय होता का कौंतेय होता? कौंतेय होता. कुंती पुत्र होता. त्याला माहिती होतं का? नाही, त्याला माहिती नव्हतं. पण होता कोण तो? कौंतेय, कुंती पुत्र होता. सगळं जग म्हणायचं राधेय. त्याच्या आईचं नाव राधा होतं, राधेय म्हणायचे. कर्णानं प्रतिज्ञा केली, दुसऱ्या दिवशी एक तर अर्जुन राहील नाही तर मी राहील. आणि त्या दिवशी रात्री भगवान कृष्णानं जाऊन सांगितलं कर्णाला, बाबा कुणाला मारायची प्रतिज्ञा करतोयस तू? तुझ्या सख्या भावाला. म्हणले कसं काय? तू कौंतेयच आहेस. विस्तार करत नाही. तू राधेय नाही बाबा, तू कौंतेय आहेस. आमचे गुरुजी सांगतात ते बाकीची प्रतिज्ञा गेली तिकडं खड्ड्यात, पण एक वाक्य फक्त ऐकलं की तू कौंतेय, कुंती पुत्र आहेस. महाराज कर्ण असा खाली वाकून चालायचा. स्वतःला कमी समजायचा ना, मी दासी पुत्र आहे, राधेय. सगळे हिनवायचे. असं खाली वाकून चालायचा, मान खाली असायची. तू कौंतेय आहेस म्हटल्याबरोबर महाराज कर्णानं अशी मानच वर केली. क्षत्रिय म्हटलं मी, कौंतेय आहे. मान वर करून चालायला लागला. म्हटलं देवा, आता ज्याचं रक्षण करतात तू आहेस साक्षात अर्जुनाचं, मी काय त्याला मारणार आहे? दृष्टांत संपला. मग मला उत्तर द्या, कर्ण कौंतेय होता हे त्याला कळाल्यावर का अगोदर बी कौंतेयच होता? कळाल्यावर का अगोदर कौंतेयच होता? उत्तर द्या मला. कळाल्यावर कौंतेय झाला का अगोदरच होता? व्यवस्थित उत्तर द्या. अगोदरही कौंतेयच होता. कळालंय आता, समजताय ना? आता कळालंय, पण आधी सुद्धा कसा होता? कौंतेयच होता. मग कौंतेयाचाच कौंतेय झालाय, समजताय ना? अगोदर राधेय तो नव्हताच. राधेय कधी होता का? याला कळत नव्हतं तोपर्यंत स्वतःला मी राधेय म्हणत होता, तेव्हा हा राधेय होता का? तेव्हा सुद्धा हा कौंतेयच होता, पण त्याला माहीत नसल्यामुळं स्वतःला राधेय म्हणायचा. पण तेव्हा सुद्धा हा कौंतेयच होता. तसं अंधार तो निरसला, अंतरला संसारा, याचा अर्थ असा आहे, तो महात्मा म्हणतो संसार माझ्या ठिकाणी कधी झालाच नव्हता असा निश्चय होणं, याला म्हणायचं अंतरला संसारा विठ्ठल. हो, जसा राधेय नव्हताच कौंतेय कधी, तसा संसार कधी आत्मस्वरूपाला नाहीच महाराज. संसार आहे न झाला प्रपंच आहे परब्रह्म,
प्रपंच कधी झालाच नाही. ज्याला आपण प्रपंच म्हणतो त्याला संत महात्मे परब्रह्म म्हणतात. विश्वदेव सत्यत्वे, खरं सांगतो म्हणतात तुकोबर आहे, सत्यत्वानं सांगतो, खऱ्यातलं खरं सांगतो. तुम्ही ज्याला विश्व म्हणता त्याला आम्ही देव म्हणतो. हे सगळं कोण आहे? देव आहे, असा अनुभव असतो महात्म्याला महाराज. मग संसाराचं काय? झालाच नाही. माऊलींच्या ओव्या ऐका, 15व्या अध्यायामध्ये न रूपमस्येह तथोपलभ्यते, गोड वर्णन केलंय. ना तरी प्रबोध जव नोहे तव निद्रे काय अंत आहे. माऊली म्हणतात जाग झाला नाही तर झोप कधी संपणार आहे का? संपणार नाही. तैसा नाहीपणेची होय अनादी. हा जो अनादी आहे संसार, हा नाहीपणानंच आहे, नाहीपणानंच अनादी आहे. हा ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही वाणिली जे परी मूळ डाळांची उजरी, ते वांजेची घर भरे लेकुरे जैसी. आम्ही जे संसाराचं पूर्ण वर्णन केलं, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, हे सगळं वर्णन केलं 2 श्लोकामध्ये. अधश्च ऊर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा, आणि मग 3ऱ्या श्लोकामध्ये न रूपमस्येह तथोपलभ्यते अपवाद केला. आणि ज्ञानोबराय सांगतात, आम्ही जे वर्णन केलं संसार वृक्षाचं, एखाद्या वांज स्त्रीच्या लेकरांचं, घर भरून असलेल्या लेकरांचं वर्णन केल्यासारखं आहे. वांझेच्या लेकराचं वर्णन करावं तसं आमचं वर्णन नाही म्हटले. संसार झालाच नाही. मग का कळत नाही? का प्रतीतीला येतो? त्याला कारण आहे अज्ञान, स्वरूपाचं अज्ञान. ज्या दिवशी गुरुकृपेने हे अज्ञान जातं, हा भ्रम जातो, त्या दिवशी आपण ज्याला संसार म्हणतो त्या दिवशी हा संसारच परमात्मा आहे ही अनुभूती येते. महाराज, आपण हात लावतो मातीला, म्हणतो घट. ते घट म्हणजे काय? मातीच आहे ना सगळी. मग त्या घटामध्ये कुंभाराला माती दिसते, आपण त्याला घट म्हणतो. सोन्याचा अलंकार बनवला, आपण म्हणतो अंगठी आहे, लॉकेट आहे. सोनाराकडे जा, सोनार म्हणते हे सोनं किती नम्री आहे बघू द्या. एखादा लोहार आहे समजा, त्याला घरी बोलवलं, महाराज बसा पाटावर, ते म्हणते पाठ. आपण पाठ म्हणतो, ते म्हणतं हे कोणत्या काष्ठाचं आहे बघू द्या. कारणाची नजर म्हणतात त्याला. तशी साधूची कारणाची नजर, अधिष्ठानाची नजर असते. आपण विश्व म्हणतो आणि संत देव म्हणतात. याला म्हणायचं अंतरला संसारा. त्याला संसारच प्रतीतीला येत नाही महाराज. त्यानं बघितलं संसार नाही म्हणतो हा. मग काय? सहज कर्मे झाले ते ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. ऐशे सांगता निवते साधू जस जन, एका जनार्दनी बाणली निज खुनवू. झाली संध्या संदेह माझा गेला. काय गोड वर्णन आहे महाराज. साधूला जननो हे अवघा जनार्दन. मग सगळं जनार्दनच त्याला अनुभूतीला येतो, परमात्माच अनुभूतीला येतो. मग संसाराचं काय? तुकोबाराय सांगतात अंतरला संसारा. विषय विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधू. हा, विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधू. रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदे मिळती गा. रामकृष्ण हरी. देही विदेही झाला गा. विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधू. गुरूंचं जे वाक्य आहे, विवेकाचं वाक्य, या भवबंधाचा छेद करणारं वाक्य असतं. आणि मग त्याला संसारच राहत नाही. त्याच्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी सर्व परमात्मा आहे. मग त्याला बहीण भाऊ माय बाप कोणी नाही का? तो म्हणतो आमचा आता बहीण भाऊ माय बाप कोण आहे? विठ्ठल बाप मायच होता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विण चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरी. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. विठ्ठला
विठ्ठल आहे रखुमाई, सर्वत्र परमात्म दर्शन होणं, इसी का नाम है अंतरला संसार. संसार कुठं जाणार आहे महाराज? संसार जाणं म्हणजे भ्रम जाणं, आणि जो आहे तो परमात्मा दिसणं, यालाच म्हणायचं अंतरला संसार. तैशे विचारिता निरसली, मग प्रपंच सहजे सांडवले. वा, तत्वता तत्व उरले, ज्ञानियाशी विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले, अंतरला संसारा. विचार केला, हा चिंतन केलं त्याने, म्हणून संसार जात असतो असं नाही. वंद्या पुत्राचा नाश कधी होत असतो का? तो नाहीच आहे. सशाचं शिंग मोडलं, खरंय का? नाहीच आहे. म्हणजे आकाशाचं पुष्प घेऊन या, थोडासा सुगंध घ्यायचा आहे, देवाची पूजा करायची, आकाश पुष्प घेऊन या, कधी शक्य आहे का? होवावे मग तोडावे खपुष्पकी, असावं तर मग तोडावं. तसं संसाराला अंतरायचं, निवृत्ती करायची, करायला आधी असला तर पाहिजे ना. ज्ञानोबारायांनी गुरुचं वर्णन अमृतानुभवात फार छान केलंय महाराज. आमच्या निवृत्तीनाथांना निवृत्ती म्हणतात सगळे. नाव काय आहे? निवृत्ती. म्हणजे कशाची तरी निवृत्ती करत असतील म्हणून त्यांचं नाव निवृत्ती ठेवलं असेल, ही माऊलींची कल्पना. म्हणून माऊली म्हणतात आमच्या गुरुचं नावच चुकीचं ठेवलंय. चुकीचं आहे म्हणले नाव हे. का? मा निवर्त्य तव नाही, हा निवर्तवी काई, हा कैसा बैशे ठाई निवृत्ती नामाच्या. निवृत्ती हे नावच कुणी ठेवलं काय माहिती, यांना शोभत नाही म्हणले आमच्या गुरुला हे निवृत्ती नाव. या नावाला साजेसं व्यक्तिमत्व नाही आमच्या गुरुचं. का? कारण निवृत्तीच काही नाही, निवृत्त करायला संसारच नव्हता, आणि ह्यानं कशाची निवृत्ती केली काय माहिती, आणि काय यांना निवृत्ती म्हणतात काय माहिती. महाराज यालाच म्हणायचा अंतरला संसार. विठाल विठाल. हो, आता शास्त्रातलं उदाहरण देतो. दोरीवर सर्प भासला, पुन्हा दोरीचं ज्ञान झालं, सर्प निवृत्त झाला, बरोबर? दोरीवर सर्प भासला, नंतर कळालं अरे सर्प नाही दोरी आहे, आता सर्प निवृत्त झाला. निवृत्त झाला का नव्हताच? थोडं लक्ष देऊन ऐका ना, माझा मूळ विषयच तिथं आहे. निवृत्त झाला का नव्हताच? मग सर्प निवृत्त झाला म्हणणं चुकीचं का बरोबर? चुकीचं आहे. अरे असावं तर निवृत्त व्हावा. मग त्याची निवृत्ती झाली म्हणजे काय झालं? तो नाहीच असा निश्चय झाला. आमचे गुरुजी सांगतात सर्पाच्या निवृत्तीचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हीच निवृत्ती. सर्प नव्हताच इथं असं वाटणं ही निवृत्ती. असावं तर निवृत्ती. तसं संसार कधी नव्हताच, भूतकाळात वर्तमानात भविष्यात संसार म्हणून काही पदार्थ अस्तित्वातच नाही. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. उपनिषद सांगतात त्या मृत्तिकेपासून मातीपासून बनलेला घट आहे, रांजण आहे, परळ आहे, वेगवेगळे पदार्थ त्या मातीपासून बनवले. हे सगळे नामन त्याचे आकार खोटे आहेत, मातीच सत्य आहे. हे आकार कधीतरी संपणार आहेत, नष्ट होणार आहेत, माती उरणार आहे. तसं त्या परमात्म्यानं घडवलेले हे सगळे आकार आहेत. आणि हे आकार, हे मातीचा आकार, हे सुद्धा मातीचाच आकार आहे ना, शरीर म्हणजे. आणि सगळं जग म्हणजे मातीचाच आकार आहे. हे मातीचे आकार कधीतरी मातीमध्ये जमा होणार आहेत, आणि ती माती म्हणजे देव आहे. विठ्ठल हो, ऐका तुकोबराय सांगतात अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. अशा पद्धतीने तो संसाराला अंतरतो. आता हा संसार म्हणजे काय 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये संसाराच्या 2-3 व्याख्या करतो, विषय संपवतो. एकदा आपण सगळ्यांनी भजन करू. विठोबा
अनुसरी तो अमर झाला अंतरला संसार. कोणत्या संसारापासून तो अंतरला? थोडंसं चिंतन सांगतो. संसार शब्दाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये केलेल्या आहेत. वेगवेगळ्या व्याख्या केल्यात. प्रमुख अशा 6 व्याख्या मी आपल्यासमोर सांगणार आहे. 6 प्रकारचा संसार. मागच्या वेळेस मी म्हटलं होतं 6 व्याख्या सांगतो, तेवढं सांगतो आणि थांबतो. महाराज पहिल्यांदा जरा क्रमानं सांगतो, योग्य क्रमानं व्याख्या सांगत पुढं जातो. पहिला संसार काय आहे? आपण संसार कशाला म्हणतो? पहिल्यांदा मुलाबाळाचा संसार. पत्नी असणं, मुलं असणं, बाळ असणं, घर असणं, दार, याला काय म्हटलं जातं? संसार म्हटलं जातं. मग नेहमी तुम्हाला उंच उंच ऐकायची सवय, हा तर संसार, एवढा संसार आहे असं नाही, उंच उंच. पण क्रमाने जाणं अगोदर हे तर संसार कळून घ्या. ह्यो संसार नाही का? महाराज गाथ्यामध्ये शेकडो प्रमाण दाखवीन मी तुम्हाला. या लेकरा बाळाला सुद्धा संसार म्हटलेलं आहे. अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रमाण. या संसाराला प्राप्त झाल्याची भूमिका तुकाराम महाराजांनी घेऊन, मुलाबाळाच्या संसाराची भूमिका घेऊन तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध, मी माझे वाढवूनी केला आपुला वध. स्वहित न दिसेची माया तृष्णेचा बाध, लागले काळपाठी सवे काम हे क्रोध. आता मज दृष्टी दे पांडुरंगामाय बापा. शरण मी आलो तुझ निवारुनी या पापा. या चरणामध्ये जो संसार सांगितला तो मुलाबाळाचाच आहे, लक्षात घ्या. गुंतलो या संसारे. देवा गुंतून टाकलंच आम्हाला या संसारामध्ये. अंध झालो आम्ही, आम्हाला विवेकाची दृष्टी राहिली नाही. म्हणून लेकरा बाळाचा सुद्धा संसार आहे आणि या संसारातच आपण गुंतलोय. पहिले ते जन्म मरण सत्य समजणं ते लय लांबचा राहिला संसार. त्या व्याख्या फक्त ऐकायच्या आणि सांगायच्या. आपण गुंतलोय या संसारात, याचा तर आधी विचार करा. समजतंय का मी काय म्हणतोय? याचाही विचार करा. कधीतरी कळालं पाहिजे की या लेकरा बाळाच्या संसारात मी गुंतलोय. प्रार्थना करतात तुका बरं देवाला, सोडव देवा सोडव, त्या कर्तव्यातून सोडव मला एक दिवस. अजून ऐका, कोणासाठी केली या प्रपंचाची होळी, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हे जे सगळं वर्णन आहे इथं, या संसाराला कोणता संसार म्हणायचं? मुलाबाळाचा संसार म्हटलेला आहे. पण हाही एक संसार आहे, लक्षात घ्या, मुलाबाळाचा संसार. आणि हा मुलाबाळाचा संसार ही पहिली संसाराची व्याख्या आहे. याही संसाराला तो महात्मा अंतरला. अंतरला संसारा, एक एक व्याख्या घ्या. अंतरला कसं ते घ्या. याही संसाराला तो महात्मा अंतरला महाराज. का? कारण त्याचा असं आहे, देव भक्ता लागी करुणे दे संसार, अंगे वारावार करुणी ठेवी. प्रार्थनाच त्या भक्ताची असते, मला गुंतून ठेवू नको. त्यामुळे
कुठल्याही संसारामध्ये गुंतू नये असं वाटतं भक्ताला. त्यामुळं परमात्माच काय करतो, त्याला कर्कशा बायको देतो, न ऐकणारी मुलं देतो, त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य देतो, दुष्काळ पाडतो. समजताय का मी काय म्हणतोय? तुकोबारायाचं वर्णन आहे. हे सगळं वारावार केली का नाही संसाराची, आणि हे सगळं केल्याच्या नंतर तुकाराम महाराजांची प्रतिक्रिया काय आहे? आमच्या संसाराची तू होळी केलीस म्हणून तुकाराम महाराज कधी भांडले देवाला? नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडा केली. दुष्काळ पडला देवा, बरं केलंस. अंतरला संसारा, ह्या संसारामध्ये परमात्मा भक्ताला गुतू देत नाही, दूर करतो. दुसरा संसार ऐका. एक व्यष्टी संसार मुलाबाळाचा, दुसरा समष्टी संसार. या सगळ्या जगाला सुद्धा संसार म्हटलंय. सगळ्या जगाला. आल्यानो संसारा तुम्ही एक करा, भक्ती मार्ग हळूची धरा. खूप वर्णन आहे. किंवा शरण जा उदारा पांडुरंगा, तिथंही संसारा शब्द म्हटला. किंवा धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. इथं संसारी म्हणजे संसार करणारे असा अर्थ नाही. या संसारामध्ये ते धन्य आहेत जे दयावंत आहेत. संसार म्हणजे जग. या जगाला सुद्धा संसार म्हटलंय. आणि या जगातूनही, या संसारातून परमात्मा काय करतो, त्या भक्ताला अंतर्वितो. अंतरला संसारा. या जगामध्ये तो पुन्हा येत नाही. एका मरणेची सरे, पुन्हा जन्म मरणला त्याला यावं लागत नाही. हा संसार त्याला भक्ताला परमात्मा ठेवत नाही. तिसरी व्याख्या ऐका, ही दुसरी झाली. तिसरी व्याख्या, काम क्रोधांना संसार म्हटलंय तुकाराम महाराजांनी. हिंदुस्थानी अभंगामध्ये एक चरण आहे, काम क्रोध सो संसार ओ सिरभार चलावे. लोकांचं वर्णन केलं. हे लोक काय करतायत? संन्यासी होतात, ब्रह्मचारी राहतात. जास्त वर्णन नाही करत त्याचं मी. तुकाराम महाराजांनी केलं तेवढं सांगतो. तुका कहे सो संन्यास छोडे आस तनकी ही. संन्यास म्हणजे काय, ब्रह्मचर्य म्हणजे काय, तिथं सांगितलंय महाराजांनी. महाराज संन्यास म्हणजे काय? या शरीराची आस सुटणं, अर्थात शरीरासाठी काही मिळवावं असं न वाटणं, इसे का नाम संन्यास आहे. मग आज तर संन्यासीच पैसे मिळवाले सगळ्यात जास्त. संन्यासाचे आश्रम आपल्यापेक्षा घरापेक्षा मोठे व्हायलेत. पण तुकाराम महाराजांचा संन्यास त्यांच्या ठिकाणी बसत नाही. यांच्या ब्रह्मचर्याच्या ठिकाणी बसत महाराज. मग संसार म्हणजे काय? हे मुलाबाळाचा संसार एवढाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध सो संसार. काम क्रोधाला संसार म्हणतात. आणि हे काम क्रोधच आपल्या डोक्यावर घेऊन हा वागवायला. या संसाराचा भार घेऊन ब्रह्मचारी संन्यासी हे लोक काय करायलेत? हे काम क्रोध रूपी संसार डोक्यावर घेऊन हे वज वागवतायत. तुकाराम महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. काम म्हणजे संसार आहे, क्रोध म्हणजे संसार आहे. रागवतात की नाही ब्रह्मचारी लोक? क्रोध आहे की नाही? हे मिळवावं ते मिळवावं वाटायला का नाही? एक पत्नी सोडली तर सगळं आहे की नाही? याला म्हणायचं काम क्रोध हे सगळंच आहे. आणि हा संसार आहे खरा, तुकाराम महाराज म्हणतात. आणि या संसाराचा भार हे ब्रह्मचारी संन्यासी डोक्यावर घेऊन फिरालेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. मग काम क्रोध हा काय आहे? संसार आहे. मग आता ऐका, अंतरला संसारा मठादी मुद्रेची निमिषे घातले आहाती फाशे निसंगा जेने. परिग्रह त्यांचा एवढा आहे. अपरिग्रह शब्दावर बोलताना माऊलीने केलेले ते वर्णन आहे. शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिषे घातले आहाती फासे निसंगा जेने. तो परिग्रह, हा सगळा परिग्रह गोळा करायला लागले. तुकाराम महाराजांना हे म्हणजे मान्य होत नाही. त्याला संन्यासीन ब्रह्मचारी तुकाराम महाराज तरी म्हणतच नाही. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि ह्यांचं मी माझंच गेलं नाही ना महाराज. मी कोण आहे समजलंस का म्हणतात. कोणाला बोलतोयस तू? मी कोण आहे माहिती आहे का तुला? फकीर आहे, महात्मा असं म्हणतात महाराज. किंवा मी पणच गेला नाही, मग कसला ब्रह्मचारी कसला संन्यासी? शरीर असतंय ब्रह्मचारी काशीनाथ महाराज. शास्त्र सांगतं ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ्य, संन्यास हे धर्म कोणाचे आहेत? देहाचे. शरीर ब्रह्मचारी आहे, अंतःकरण संसारी आहे. आत्मा तर असंसारी, त्याला काहीच नाही. लक्षात घ्या.
ह्याचे मन संसारी आहेत, शरीर फक्त संन्यासी असतं, ब्रह्मचारी असतं. तुकाराम महाराज म्हणतात मी नाही. काम क्रोध सो संसार ओ शिरभार चलावे. आणि हा संसार अंतरला का नाही भक्ताचा? अंतरला का नाही? म्हणू नका आता कोणी प्रमाण. काम क्रोध हे केले घर रीते अंतरला संसारा. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. पूर्वार्ध काय? काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघे आनंदाची सृष्टी झाली अंतरला संसारा. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही अंतरला संसारा. किती झाल्या? 3 व्याख्या झाल्या ना. आता थोडंसं पुढं चला. शंकराचार्य म्हणतात जन्म मरण हा संसार आहे. जन्म मरण संसार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम इह संसारी. बस सगळं पाठ आहे पण म्हणत नाही. हा संसार आहे. मग हाही संसार सुटला का नाही? तुकाराम महाराज म्हणतात संसाराचा धाक निरंतर आम्हाशी मरण भले परी काय अवकळा ऐशी. हे जी अवकळा काय? ऐशी ऐशी अवकळा अशी संगती लावता आली पाहिजे ओवीची ना अभंगाची. ऐशी ऐशी अवकळा घेपे जन्माचा कांटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. जन्म मरणाची ही अवकळा. पण मरण भले परी काय अवकळा ऐशी. हा संसार म्हणजे जन्म मरणाचा संसार आहे. कंटाळलो देवा या संसाराला आम्ही. मी ह्या जन्म मरणाच्या संसाराला सुद्धा जिंकलं का नाही? तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. म्हणजे अंतरला संसारा. उगा एक एक सांगून पुढे जातो. आता विस्तार करत नाही. एक स्वतंत्र कीर्तन होईल या एका व्याख्येवर. किती 4 झाल्या ना. ज्ञानोबारायची व्याख्या आता शेवटी एकदा. ज्ञानोबाराय म्हणतात या जन्म मरणाला सत्य समजणं हा संसार आहे. आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने तो जीवलो कोमी म्हणे संसारुहन. तो संसार आहे. उपजने जन्म मरणे निमने म्हणजे काय? मरण. जन्म मृत्यूला सत्य समजणं हा जर संसार असेल तर अंतरला संसारा. जन्म मृत्यूला महात्मा सत्य समजत नाही. प्रमाण जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे आपत्यान दिशे पारिखे तुका म्हणे अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताची. जन्म मृत्यू कसं दिसतं आम्हाला? सत्य का खोटं? स्वप्नासारखं. मग सत्य समजणं संसार असेल माऊली म्हणतात तर मग मिथ्या समजणं म्हणजे अंतरणं, खोटं समजणं अंतरला संसारा. अजून ऐका किती झाले? 5 झाले ना. शेवटची व्याख्या 6वी. शंकराचार्यांनी गीतेच्या भाष्यामध्ये म्हटलंय कर्तृत्व भोक्तृत्वादी रूपम संसार. मीच करता आणि मी भोगता. हे कोणी केलं? मी केलं म्हणतो. हा जो अहंकार आहे कर्तृत्वाचा केलेपणाचा याला संसार म्हणतात. भोक्तृत्वाचा अहंकार याला काय म्हणतात? संसार म्हणतात. आणि हा जर संसार असेल महाराज तर हा संसार भक्ताचा अंतरलेलाच आहे ना. अंतरला संसारा मुक्तिपांग नाही विष्णूची यादासा. संसार तो कैसा न देखती. हा तर संसार त्यांना माहिती नाही का? न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. सत्यवादी करी संसार सकळ हे मला अपेक्षित आहे. आलिप्त कमळ जळी जैसे त्याच्याकडे हा आहे ना संसार. तोही काहीतरी करतो बोलतो. कर्तृत्व भोक्तृत्व हा संसार त्याच्याकडे आहे. पण या संसाराला तो मी केलं म्हणत नाही. आलिप्त कमळ जळी जैसे असा राहून संसार करतो. याला म्हणायचं अंतरला संसार. तुकोबारायांनी आपलाच अनुभव सांगितला आहे महाराज. आमचं कसं आहे जीवन ऐका. आम्ही कोण आहेत नाही कळणार तुम्हाला पण सांगतो. कळलं तर बघा. असं कदाचित महाराजांचा भाव असेल. आमचं जीवन कसं आहे? बोलो आबोलने मरोनिया जिणे असोनी नसनी जनी आम्हा. बोलो चालो झाला संगीचा संग तोडी येले लाग माग दोन्ही. आमचं जीवन असं आहे. बोलो आम्ही बोलतो पण बोलूनही आम्ही आबोलने आहोत. मरून आम्ही मेलोय पण मरूनही आम्ही जिवंत आहोत. आम्ही जगात आहोत असोनी असून सुद्धा नसने जनी आम्हा. आम्ही जगात नाहीतच. दिसतोय आम्ही जगात पण आम्ही खरे जगात नाहीतच. आम्ही चालतो पण आम्ही चालत नाही. कुठं अभंग आहे? कधीतरी चिंतन करू याच्यावर.
पण याला म्हणायचं कर्तृत्व भोक्तृत्व भ्रमरूपी हा संसार भक्ताचा सुटला. त्याला भ्रम राहत नाही कर्तृत्वाचा, मी केला असं तो म्हणत नाही म्हणत महाराज. त्याला असंगत्वाचा निश्चय झालेला असतो. म्हणजे अंतरला संसारा, 6 प्रकारचे संसार आणि 6ही प्रकारचा संसार भक्ताचा अंतरलेला असतो. का? अनुसरे तो अंतरला संसारा, आणि अनुसरे तो संसारा अंतरला म्हणून अमर झाला असं होतं. आता संसारा अंतरला म्हणजे अमर झाला, मग त्याला गर्भवास बघायची गरज आहे का? म्हणून न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. कुणी केलं हे आमचं रक्षण? विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. देवानं आमचं रक्षण केलं. देव कसा आहे? त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया, तो रक्षिता झालिया असा देवडेकर पाठ आहे. आणि बाकीच्या ग्रंथांमध्ये गाथ्यामध्ये तुकया तो रक्षिता झाला असा एक पाठ आहे. कोणताही घ्या, परमात्मा जर रक्षण करता झाला तर ही सगळी फळं प्राप्त होतातच तुकाराम महाराज म्हणतात. आणि स्वतः जर म्हटलं तुकया तो रक्षिता झाला तर आपला अनुभव सांगितला. मीच शरण गेलो देवाला, अनुसरलो, त्याचा परिणाम असा की ज्याची त्रिभुवनामध्ये सत्ता आहे तो परमात्मा माझा रक्षण करता झाला. ज्ञानेश्वर